पहा मुलांना, आपलं जे नाइन्थ जे प्रकरण होतं, 9वं जे आपलं प्रकरण होतं, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण, हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आणि आता सरावाच्या माध्यमातून देखील आपण काय करणार आहोत, तर समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण म्हणजे काय हे अधिक चांगल्या पद्धतीने आपण समजून घेणार आहोत. चला तर मग मुलांना या प्रकरणाचा आपण थोडक्यामध्ये सराव करून घेऊयात. तर पहा मुलांना, आपला जो पहिला प्रश्न आहे सरावामधील तो आहे, समचलनामध्ये परस्परावर अवलंबून असणाऱ्या दोन राशींपैकी एका राशींच्या किमतीत वाढ झाल्यास दुसऱ्या राशीची किंमत त्याच प्रमाणात घटणार आहे की वाढणार आहे? पहा, ऑप्शनमध्ये आहे वाढते आणि घटते. सांगा पहा मुलांना, आपलं योग्य उत्तर काय आहे? तर योग्य उत्तर आहे वाढते. पहा, आपलं जे उत्तर आहे ते वाढते हे अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न आपण घेऊया. पहा, सरावामधील आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, समचलनामध्ये परस्परावर अवलंबून असणाऱ्या दोन राशींचे गुणोत्तर डॅश असते, ते अस्थिर असते की स्थिर असते? पहा, ऑप्शनमध्ये देखील आलेला आहे अस्थिर आणि स्थिर. तर योग्य आपलं ऑप्शन काय असणार आहे? अगदी बरोबर, स्थिर हे आपलं योग्य आन्सर आहे. पहा, उत्तर आपलं बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा मुलांना, 4 सायकलीची किंमत ₹10,000 आहे, तर 7,500 मध्ये मिळणाऱ्या सायकलींची संख्या शोधणे. या उदाहरणात काय आहे? बघा, समचलन आहे की व्यस्त चलन आहे? मग आपलं योग्य उत्तर काय आहे? तर समचलन हे आपलं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, एका रकमेचे 2 वर्षात सरळ व्याज ₹350 आहे, तर त्याच रकमेचे त्याच व्याजदराने 5 वर्षाचे सरळ व्याज काढण्यासाठी डॅश या दोन राशींचे गुणोत्तर स्थिर असते. तर कशाचे गुणोत्तर स्थिर असते? पहा, मुदत व व्याज, मुदत व सरळ व्याज. तर कशाचे गुणोत्तर जे आहे ते स्थिर असते? अगदी बरोबर, मुदत व व्याज याचे जे गुणोत्तर आहे ते कसे असते? तर ते स्थिर असते. पुढचा प्रश्न पाहूया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, x हा y च्या समप्रमाणात बदलतो. x y आणि x बरोबर 8 असताना y बरोबर 6, x बरोबर 12 असताना y ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर y बरोबर 9 असणार आहे की y बरोबर 5? आपलं योग्य आन्सर जे आपलं योग्य आन्सर असणार आहे ते काय असणार आहे? तर आपले योग्य आन्सर असणार आहे y बरोबर 9. हे आपलं काय आहे? तर योग्य आन्सर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, x हा y च्या समप्रमाणात बदलतो, म्हणून y बरोबर वर्गमूळात काय आहे? तर x आणि y बरोबर 2 असताना x बरोबर 9, y बरोबर 3 असताना x ची किंमत आपल्याला काढायची आहे. तर ती काय आहे? x बरोबर 81/4. अगदी बरोबर, आपलं उत्तर काय असणार आहे? तर x बरोबर 81/4 हे आपलं काय असणार आहे? अगदी योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न घेऊया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, व्यस्त प्रमाणात परस्परावर व्यस्त अवलंबून असणाऱ्या दोन राशींपैकी एका राशीची किमतीत वाढ झाल्यास दुसऱ्या राशीची जी किंमत आहे त्याच प्रमाणात काय होते? तर त्याच प्रमाणात घटते. आणि आपले उत्तर देखील काय आलेलं आहे? अगदी बरोबर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पहा. आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, x हा झेडच्या व्यस्त प्रमाणात व y च्या प्रमाणात बदलतो. x बरोबर y छेद झेड, x बरोबर 15 आणि y बरोबर 20 असताना z बरोबर 4, x बरोबर 6 आणि y बरोबर 4 असताना z ची किंमत आपल्याला काढायची आहे. मग ती z बरोबर 2 असणार आहे की z बरोबर 5 असणार आहे? सांगा पहा मुलांना. अगदी बरोबर, z बरोबर 2. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, x हा y च्या व्यस्त प्रमाणात व z वर्ग च्या समप्रमाणात बदलतो. हे विधान चलनाचे चिन्ह वापरून कसे लिहाल? तर x बरोबर y छेद z वर्ग आणि x चा काय आहे? तर z वर्ग छेद y. मग आपलं उत्तर काय असणार आहे? अगदी बरोबर, आपलं उत्तर काय असणार आहे? तर x बरोबर z छेद y वर्ग हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा मुलांना, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, जेव्हा x हे y आणि z च्या समप्रमाणात बदलते तेव्हा पुढीलपैकी कोणते विधान बरोबर आहे असं आपल्याला सांगता येईल? तर y बरोबर kxz आणि x बरोबर kzy.
तर सांगा पाहू. अगदी बरोबर आपलं उत्तर काय असणार आहे, तर x बरोबर KZY हे आपलं काय आहे, तर योग्य उत्तर आलेलं आहे. तर पहा मुलांनो, आपण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण ह्या प्रकरणाचा आपण अभ्यास केलेला आहे. समप्रमाणाचे काही उदाहरणं घेतलेले आहे, व्यस्त प्रमाणाचे घेतलेले आहे आणि पार्टनरशिप म्हणजेच भागीदारीचे देखील आपण काही उदाहरणे घेऊन आपण अभ्यास केलेला आहे समप्रमाण व व्यस्त प्रमाणचा. तसेच समप्रमाण आणि व्यस्त प्रमाणाचा आपण सराव देखील केलेला आहे. काही प्रश्नांची उत्तरे देऊन देखील आपण काय केलेलं आहे, तर ह्या प्रकरणाचा आपण सराव केलेला आहे. आता आपण काय करणार आहोत, तर त्यावर खेळ देखील आपण घेणार आहोत, जेणेकरून हे जे प्रकरण आहे आपल्याला अधिक चांगल्या पद्धतीने समजेल. म्हणून खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करूयात, तर हे प्रकरण अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेऊयात. पहा मुलांनो, आपण खेळाच्या माध्यमातून काय करणार आहोत, तर समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हे जे प्रकरण आहे ते आपण चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. बघा, आपल्याला इथे काही प्रश्न विचारलेले आहेत. ते काय आहे, तर जेव्हा x हे y आणि z च्या समप्रमाणात बदलते तेव्हा पुढीलपैकी कोणते विधान बरोबर असेल हे आपल्याला सांगायचं आहे. आणि पहिला जो प्रश्न आहे, ऑप्शन आहे, ते आहे y बरोबर KXZ. सेकंड आहे x बरोबर KZY. जे थर्ड आहे ते आहे XY बरोबर KZ. आणि जे फोर्थ आहे ते आहे K बरोबर ZXY. तर सांगा पहा मुलांना, आपलं योग्य उत्तर काय असणार आहे. मुलांनो, आपलं योग्य उत्तर काय असणार आहे, तर आपलं योग्य उत्तर असणार आहे x बरोबर KZY. हे आपलं काय आहे, तर हे आपलं योग्य उत्तर आहे. आणि कलर कुठला आहे, तर ग्रीन कलर आहे. x हे y च्या वर्गमूळांच्या समचलनात आहे हे चलनाचे चिन्ह वापरून कसे लिहिणार. तर बघा, हे समचलन आहे आणि त्याचं चिन्ह आपल्याला इथे वापरायचं आहे. x हे y च्या वर्गमूळाच्या समचलनात आहे हे चलनाचे चिन्ह वापरून आपल्याला काय करायचं आहे, तर उत्तर द्यायचं आहे. फर्स्ट आहे x समचलन वर्गमुळात y, x समचलन वर्गमुळात y चा वर्ग. थर्ड आहे x समचलन y आणि y समचलन x2. हे काय आहे, तर आपलं उत्तर आहे. म्हणून मुलांना आपलं जे फर्स्ट ऑप्शन आहे ते काय असणार आहे, तर आपलं फर्स्ट ऑप्शन आहे बघा, रेड. म्हणजेच आपलं हे जे उत्तर आहे ते आहे. नेक्स्ट आहे पहा, y बरोबर K/x या सूत्रामध्ये ज काय आहे, तर चलनाचा गुणाकार आहे, चलनाचा भागाकार आहे, की चलनाचा स्थिरांक आहे, की चलनाचे गुणोत्तर आहे. तर काय आहे मुलांना, याचं योग्य उत्तर आहे चलनाचा स्थिरांक. काय आहे मुलांना, चलनाचा स्थिरांक हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पहा, 10 किलोग्राम तांदळाची किंमत 450 रुपये आहे, तर 4 किलोग्राम तांदळाची जी किंमत आहे ती किती असणार आहे, ₹90, ₹360 की ₹270 आणि ₹180. काय सांगितलेलं आहे, 10 किलोग्राम तांदळाची किंमत जी आहे 450 रुपये आहे, तर 4 किलोग्राम तांदळाची जी किंमत आहे ती किती आहे हे आपल्याला इथे विचारलेलं आहे. मग बघा, ती असणार आहे 90 रुपये, 360 रुपये, 270 रुपये की 180 रुपये. अगदी बरोबर, ती असणार आहे 180 रुपये. हा आपलं उत्तर देखील बरोबर आलेलं आहे. तर पहा मुलांना, आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे, तर दोन राशींमध्ये समप्रमाणात असताना पुढीलपैकी कोणता घटक स्थिर असतो. दोन राशी कशा आहेत, तर त्या समप्रमाणात आहे, तर पुढीलपैकी कोणता घटक स्थिर आहे. त्या राशींचे गुणोत्तर स्थिर असते, त्या राशींचे वजाबाकी स्थिर असते, त्या राशींची बेरीज स्थिर असते, की त्या राशींचा गुणाकार जो आहे तो काय असतो, तर स्थिर असतो. मग योग्य उत्तर आपलं काय असणार आहे मुलांना, अगदी बरोबर, त्या राशींचे गुणोत्तर कसे असते, तर स्थिर असते. पहा मुलांना, आपलं जे 9वं चॅप्टर आहे कुठलं, समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण, हे आपण अभ्यासलेलं आहे. त्याचा सराव देखील आपण घेतलेला आहे आणि आपण खेळाच्या माध्यमातून सुद्धा समप्रमाण व्यस्त प्रमाण काय आहे हे समजून घेतलेलं आहे. आता मुलांना आपण परीक्षा त्यावर घेणार आहोत आणि त्यामध्ये देखील आपण चांगले काय करणार आहोत, मार्क्स मिळवणार आहोत. बघूया त्यावर आपण काय करूया, तर एक परीक्षा घेऊया आणि विचारलेल्या प्रश्नांची जी उत्तरे आहेत ते आपण देऊयात. पहिला प्रश्न पहा मुलांना काय आहे, 10 किलोग्राम तांदळाची किंमत 450 रुपये आहे, तर 4 किलोग्राम तांदळाची किंमत किती हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा, ऑप्शन आहे ₹90,
रुपये 360, रुपये 270, रुपये 180. मग आपलं योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, 180 रुपये एवढी 4 किलोग्रॅम तांदळाची किंमत असणार आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो सेकंड क्वेश्चन आहे तो काय आहे, तर समचलनामध्ये परस्परावर अवलंबून असणाऱ्या डॅश राशींचे गुणोत्तर कसे असते? स्थिर असते. आणि ऑप्शनमध्ये आहे 1, 3, अनेक, 2. आणि योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, 2. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आहे, जेव्हा x हे y आणि z च्या समप्रमाणात बदलते तेव्हा पुढीलपैकी कोणते विधान बरोबर असेल? पहा, y बरोबर kxz, x बरोबर kzy, xy बरोबर kz आणि लास्ट आहे z बरोबर kxy. तर आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना? अगदी बरोबर, y बरोबर kxz हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न पाहूया. पहा, आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे, तर 3-7 असे गुणोत्तर असेल तर 12 किती? 3-7 असे गुणोत्तर आहे तर 12 किती? पहा, 24, 26, 28, 27. काय असणार आहे मुलांना? अगदी बरोबर, किती असणार आहे? 27 हे असणार आहे. पुढे पहा, डॅशमध्ये परस्परावर अवलंबून असणाऱ्या 2 राशींपैकी एका राशीची किंमत वाढ झाल्यास दुसऱ्या राशींची किंमत त्याच प्रमाणात वाढते. आणि ऑप्शन आहे मुलांना संयुक्त चलना, व्यस्त चलना आणि समचलना. मग आहे चलना. काय सांगितलेलं आहे? डॅशमध्ये परस्परावर अवलंबून असणाऱ्या 2 राशीपैकी एका राशीच्या किमतीत वाढ झाल्यास दुसरी राशींची किंमत त्याच प्रमाणात काय होते? तर त्याच प्रमाणामध्ये संयुक्त चलन, व्यस्त चलन, समचलन आणि चलन. तर काय येणार आहे? व्यस्त चलन. पुढचा प्रश्न घेऊया. बघा, 2 राशींमध्ये समप्रमाणात असताना पुढीलपैकी कोणता घटक हा स्थिर असतो? आणि ऑप्शन आहेत, त्या राशींचे गुणोत्तर स्थिर असते, त्या राशींची वजाबाकी स्थिर असते, त्या राशींची बेरीज स्थिर असते, त्या राशींचा गुणाकार स्थिर असतो. तर आपले योग्य उत्तर काय आहे? अगदी बरोबर, त्या राशींचा गुणाकार जो आहे तो कसा असतो? स्थिर असतो. पुढचा प्रश्न घेऊया. y बरोबर k/x या सूत्रांमध्ये k काय आहे? तर k फर्स्ट ऑप्शन आहे चलनाचा भागाकार, चलनाचा स्थिरांक की चलनाचे गुणोत्तर. काय असणार आहे? अगदी बरोबर, चलनाचे गुणोत्तर हे आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा काय आहे मुलांनी, x हे y च्या वर्गमूळाच्या समचलनात आहे हे चलनाचे चिन्ह वापरून कसे लिहितात? समचलनाचे चिन्ह वापरून हे कसं लिहिणार आहात? तर बघा, x समचलन वर्गमुळात y, x समचलन y वर्ग, x समचलन y आणि y समचलन x वर्ग. तर काय असणार आहे मुलांना? योग्य उत्तर आपलं अगदी बरोबर, आपलं असणार आहे x समचलन वर्गमुळात y. पुढचा प्रश्न पहा, जर a/b 5/8 तर b/20 काय आहे? a आहे. या गुणोत्तरांची आपल्याला काय काढायचे आहे? तर किंमत काढायची आहे. फर्स्ट ऑप्शन आहे 8/5, 18/5, 5/8 आणि 5/18. तर आपलं योग्य उत्तर काय आहे मुलांना? सांगा पाहू. अगदी बरोबर, 8/5 हे काय आहे? आपलं योग्य उत्तर आहे. पुढे पाहूया. तर पहा मुलांनो, आपलं जे प्रकरण आहे 9वं प्रकरण समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण हे जे चॅप्टर आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे. खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण ते समजून घेतलेलं आहे, त्यावर परीक्षा देखील आपण घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत तर काही प्रश्न उत्तरे जे आहेत ते देखील आपण इथे समजून घेणार आहोत. तर पहा मुलांनो, आपला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे? 4 किलोग्राम गुळास 80 रुपये लागतात. किती? 4 किलोग्राम गुळास 80 रुपये लागतात. तर 15 किलोग्राम गुळास किती रुपये लागतील? हे आपल्याला उदाहरण दिलेलं आहे. मग बघा, गुळाचे जे वजन आहे वाढले म्हणून किंमत देखील काय झालेली आहे? वाढलेली आहे. म्हणून हे काय कशाचे उदाहरण आहे? तर समप्रमाणाचे आहे. बघा, गुळाची जी किंमत आहे ती कशी झालेली आहे? वाढलेली आहे. म्हणून हे उदाहरण समप्रमाणाचे आहे. मग बघा, गुळाचे वजन किती आहे? तर 4 किलोग्राम आहे. आणि व किंमत जी आहे ती किती आहे? तर ती 80 रुपये आहे. मग बघा, गुळाचे वजन छेद किंमत बरोबर किती? तर 4/80. त्यानंतर पहा मुलांनो, समप्रमाणात गुळाचे जे वजन आहे व किंमत आहे यांचे गुणोत्तर कसे असते? तर ते स्थिर असते. म्हणून 4/80 बरोबर 15/x बरोबर 4 गुणिले x बरोबर किती होतात? तर 15 गुणिले 80 होतात. आणि मग
पहा गुळाचे जे वजन आहे ते किती आहे 15 किलोग्रॅम आहे व किंमत जी आहे ती किती आहे ते आपण श मानलेले आहे व गुळाचे वजन छेद किंमत बरोबर 15 छेद x. मग x बरोबर काय आहे 15 गुणिले 80 छेद 4 आणि मग आपण इथे काय केलेलं आहे 4 1 4 4 गुणे 8 म्हणजेच 15ला आपण 20ने काय केलेलं आहे गुणलेलं आहे आणि आपलं उत्तर काय आलेलं आहे तर x बरोबर 300 हे आपलं अगदी राईट उत्तर आलेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा मुलांना आपला जो पुढचा प्रश्न आहे तो काय आहे तर एका कामासाठी 8 मजुरांना 1760 रुपये द्यावे लागतील तर 20 मजुरांना किती रुपये मजुरी द्यावी लागेल हा आपला काय आहे तर प्रश्न आहे. त्याचं उत्तर बघूया. तर उत्तर पहा मुलांना काय आहे या उदाहरणात मजुरांची जी संख्या आहे ती वाढलेली आहे. काय आहे मजुरांची संख्या वाढलेली आहे म्हणून हे कशाचे उदाहरण आहे तर समप्रमाणाचे उदाहरण आहे. म्हणून मजुरांची संख्या किती आहे तर 8 एवढी मजुरांची संख्या आहे व मजुरी किती आहे तर 1760 रुपये एवढी मजुरी आहे. मग मजुरांची संख्या छेद मजुरी 8 छेद 1760 बरोबर समप्रमाणचं जे सूत्र आहे ते काय आहे तर मजुरांची संख्या छेद मजुरी. हे गुणोत्तर कसं आहे तर ते स्थिर आहे म्हणून काय सांगितलेलं आहे 8 छेद 1760 बरोबर किती मुलांना 1760ला आपण 8ने भागितलं. बघा 20 छेद x बरोबर 1 छेद 220 बरोबर 20 छेद x. काय आलेलं आहे पहा मजुरांची संख्या किती आहे तर ती 20 आहे व मजुरी आपण किती मानलेली आहे ती x मानलेली आहे म्हणून मजुरांची संख्या छेद मजुरी बरोबर 20 छेद किती x. मग पहा मुलांना x बरोबर 20 गुणिले 220 त्याचा आपण काय केलेलं आहे गुणाकार केलेला आहे आणि आपल्याला उत्तर x बरोबर किती मिळालेलं आहे तर 4400 एवढं आपल्याला x बरोबर उत्तर मिळालेलं आहे. पुढचा प्रश्न पाहूया. तर पहा मुलांना आपला जो पहिला प्रश्न आहे तो काय आहे 25 विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च 625 रुपये आहे तर 40 विद्यार्थ्यांचा सहलीचा खर्च आपल्याला इथे काढायचा आहे. बघा इथे 25 विद्यार्थ्यांचा 625 रुपये एवढा खर्च आहे मग 40 विद्यार्थ्यांचा किती खर्च येईल तो आपण काढूयात. पहा आपल्याला 40 विद्यार्थ्यांच्या सहलीचा खर्च काढायचा आहे. बघा या उदाहरणात काय आहे विद्यार्थ्यांची संख्या वाढल्यामुळे सहलीचा खर्च सुद्धा काय होईल वाढेल म्हणून हे कशाचं उदाहरण आहे समप्रमाणाचं उदाहरण आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या किती आहे तर ती 25 आहे आणि बघा सहलीचा खर्च किती आहे 625 रुपये एवढा आहे म्हणून विद्यार्थ्यांची संख्या छेद खर्च बरोबर 25 छेद 625. मग बघा समप्रमाणात विद्यार्थ्यांची संख्या व खर्च हे गुणोत्तर कसे असते तर ते स्थिर असते म्हणून 25 छेद 625 बरोबर 40 छेद x बरोबर 1 छेद 25 बरोबर 40 छेद x. मग काय आलं आहे पहा मुलांना तर विद्यार्थ्यांची जी संख्या आहे ती किती आहे ती आहे 40. सहलीचा खर्च x आपण मानलेला आहे मग विद्यार्थ्यांची संख्या छेद खर्च बरोबर 40 छेद x. मग x बरोबर किती मुलांना तर x बरोबर 40 गुणिले 25. मग आपण 40 आणि 25 यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळालेलं आहे तर x बरोबर 1000 एवढं आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. मग बघा 40 विद्यार्थ्यांचा सहलीचा जो खर्च आहे तो किती होणार आहे तर 40 विद्यार्थ्यांचा सहलीचा जो खर्च आहे तो 1000 रुपये एवढा होणार आहे. तर पहा आपला जो चौथा प्रश्न आहे तो काय आहे मुलांना 16 सायकलीची किंमत 17,600 रुपये आहे तर अशा 9 सायकलींची किंमत आपल्याला काढायची आहे. तर ती बघा किती आहे. या उदाहरणात सायकलीची संख्या घटली म्हणून त्याची किंमत देखील काय होईल घटेल. हे समप्रमाणाचे उदाहरण आहे. मग बघा सायकलीची संख्या किती आहे तर 16 आहे आणि किंमत किती आहे तर 17,600 रुपये एवढी किंमत आहे. सूत्रानुसार काय आहे सायकलीची संख्या छेद किंमत सायकलीची संख्या किती 16 आणि छेद त्याची किंमत किती 17,600 म्हणून समप्रमाणामध्ये सायकलीची जी संख्या आहे त्याची किंमत आणि त्याचे गुणोत्तर कसं असणार आहे तर त्याचं गुणोत्तर स्थिर असणार आहे म्हणून 16 छेद 17,600 बरोबर 9 छेद x. म्हणून x बरोबर 9 गुणिले 17,600 छेद किती तर 16 बरोबर x बरोबर 9 गुणिले 1100
आणि इथे सायकलची संख्या किती आहे आपल्याला माहित आहे. किती आहे तर 9 आहे आणि किंमत आपण किती मानलेली आहे x मानलेली आहे. म्हणून सायकलीची संख्या छेद किंमत बरोबर किती तर 9/x. त्यामुळे आता इथे x बरोबर 9 गुणिले काय 1100. मग x बरोबर किती आलेला आहे तर x बरोबर 9900 एवढी किंमत आपली आलेली आहे. मग बघा 9 सायकलीची जी किंमत आहे ती 9 सायकलीची किंमत आलेली आहे 9900 रुपये. एवढी 9 सायकलीची किंमत आलेली आहे. पहा मुलांना, जो आपला शेवटचा प्रश्न आहे तो काय आहे तर 12 मजुरांना एक काम करण्यास 70 दिवस लागतात, तर 21 मजुरांना तेच काम करण्यास किती दिवस लागतील. तर पहा, मजुरांची संख्या वाढली असल्यामुळे तेच काम कमी दिवसात होईल. म्हणून हे उदाहरण कसे आहे तर हे उदाहरण व्यस्त प्रमाणाचे आहे. म्हणून व्यस्त प्रमाणात मजुरांची संख्या व लागणारे दिवस यांचे गुणोत्तर जे आहे ते कसे आहे तर स्थिर आहे. म्हणून 12 मजुरांना 70 दिवस व 21 मजुरांना किती दिवस लागतील तर 1 दिवस लागेल असं आपण मानूया. बघा आता 12 गुणिले 70 21 गुणिले x बरोबर काय होणार आहे तर 12 गुणिले 70 बरोबर किती तर छेदामध्ये येईल 21 बरोबर x बरोबर काय येणार आहे पहा तर x बरोबर येणार आहे 40. हेच काय झालेलं आहे तर 21 मजुरांना 40 दिवस लागतील एवढं आपलं उत्तर आलेलं आहे. पहा मुलांनो, 21 मजुरांना 40 दिवस लागतील. तर पहा मुलांना, आपलं जे 9वं चॅप्टर होतं समप्रमाण आणि व्यस्त प्रमाण, हे जे चॅप्टर आहे ते आपण अभ्यासलेलं आहे, त्याचा सराव घेतलेला आहे, खेळाच्या माध्यमातून ते समजून घेतलेलं आहे. तसेच त्यावर परीक्षा देखील आपण घेतली आहे आणि काही प्रश्नांची उत्तरे देखील आपण काय केलेले आहे इथे समजून घेतलेले आहेत. तर अशा प्रकारे आपलं हे जे प्रकरण आहे ते आपलं पूर्ण झालेलं आहे. लवकरच आपण एका नवीन पाठामध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.